आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। चेयरमैन रमेश चौधरी प्रगतिशील कार्यकारी चर्चा करत असताना माझे तरुण सहकारी मित्र मला मार्गदर्शन करतात, काही अधिकारी मार्गदर्शन करतात आणि त्या चर्चेतून एक विचार पुढे आला आणि तो मी काय हृदयात कोरून ठेवलेला आहे। आपली रेष कायम लांब ओढत न्यायची, दुसऱ्याची रेष आपण पोसायचा कदापि प्रयत्न करायचा। दुसरी गोष्ट, कुणी कुणाच्याही दादागिरीला भेटचं काय कारण नाही। बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा गावामध्ये मला ऐकायला आल्या। माणिकराव, मी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका। या तालुक्यात मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला डिवसायला कोणी जाऊ नका। पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतोय आणि कार्यकर्त्यांना विश्वास देतोय, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही। या ठिकाणी मी लोकप्रतिनिधी आहे, कुठल्याही गोरगरीब जनतेवरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेणारा हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे। बऱ्याचशा वेळा तरुण सहकार्यांना विनंती आहे, मागच्या 2 दिवसापासून माझ्याकडे स्क्रीनशॉट काढून येत आहेत व्हॉट्सअपचे स्टेटस, कोण काय ठेवतोय, कोण काय ठेवतोय, कोण काय। दादानो, ही शेकाप आहे, तुमच्या स्टेटसला उत्तर देणार नाही, पण रिंगाण आलं, गोष्टी धरले तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल, एवढंच लक्षात ठेवा। कुणी त्यांच्या कसल्या स्टेटसला आपण कुणी उत्तर देण्यात आपला वेळ वाया घालवू नये एवढी विनंती करतो। निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला
तुम्ही उठू नका. तरुण कार्यकर्ता या तरुण वयामध्ये किती संघर्ष आहे. गजेंद्र भाऊ संसारचं नाव घेतो म्हणजे काय सोपा काय काका तुम्हाला सगळं मी बोलतोय काय काय त्रास आहे. शिवाजीराव तुम्हालाही माहित आहे. पहिल्या आठवड्यापासून चालू झालं. बाबासाहेब बिघडले, कोण उचलत नाही, कोणाला नीट बोलत नाही आणि पहिल्यासारखं राहिलं नाही आणि आम्हाला काही विश्वासात घेत नाही. अरे बाबांनो आता 11 महिने संपले, वर 3 दिवस झाले. 11 महिन्यात या तालुक्यात असं काय घडलंय की ज्याला विश्वासात घ्यावा लागतंय. मला सांगितलं गजेंद्र भाऊने, सुनाचं उदाहरण दिलं, तर मी दुसरं उदाहरण देतो. या ठिकाणी कित्येक वैद्यकीय क्षेत्रातले विद्यार्थी असतील, कित्येक इंजिनिअरिंग क्षेत्रातले विद्यार्थी असतील, शिक्षक पेशातले विद्यार्थी असतील. बाबांनो पहिल्या वर्षी तुम्हाला सगळं 100% ज्ञान येतं आणि सगळं जुळतं असं होत नाही. आता तुम्ही मी रिंगणात आलाय, तुम्हाला किती जुळतंय, किती कुणाला गोड बोलताय या शिव्या देत आहे हे आम्हाला माहित आहे. त्याच्यामुळं कदापि माझ्यासारख्याला किती बदनाम करा. पण सगळ्यात वाईट गजेंद्र भाऊ सुद्धा यांनी बोललं केलं. या तालुक्याच्या आया बहिणीवर बोलणारी ही विचारसरणीची काही लोक आहेत. एवढा संघर्ष असताना सुद्धा तुम्ही माझ्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी परत एकदा खडबडून जागे झालात. विशेष करून या ठिकाणी तरुण सहकार्याने हा पुढाकार घेतला. वेळीच आपण सावध झालेलो आहे आणि हाच आदर्श या तालुक्यातली जनता, इतर गावातली जनता, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता घेऊन हा मला विश्वास आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिला. स्वर्गीय आबासाहेबांनी केलेल्या कामाची पोचपावती आपण दिली, त्याबद्दल सर्वांचं मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. सलाम. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.